सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड येत्या 16 मार्चला होणार आहे। याबाबत खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि दीपक केसरकर तसंच दोन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष मिळून ठरवतील तोच महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली। कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते। पाहुयात काय म्हणाले दत्ता सामंत। माध्यमातून नेतृत्वाखाली या जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीची महायुती झाली आणि महायुती होत असताना आमचे पालकमंत्री नितेशजी राणे यांनी सुद्धा चांगला पुढाकार घेतला। त्यांना आमचे आमदार निलेशजी राणे यांचं सहकार्य राहिलं, दीपक भाईंचं पण राहिलं, तसंच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील यांचंही महायुतीला सहकार्य झालं, म्हणून ही महायुती झाली। आता महायुतीचं यश हे जवळजवळ 90% यश आपल्या महायुतीला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इलेक्शनला आपल्याला मिळालं। आता 16 तारीखला कोणाला कुठे बसवावं ते आपले जी मी मगाशी नावं घेतली, ही नावं आम्हाला काय लकोटा पाठवतील त्याप्रमाणे आम्ही सांगू तुम्हाला। आपली तेवढी पोस्ट आहे। राणे साहेब म्हणाले होते, काय बोललो राणे साहेब, आता मी नाव घेते, सन्मान्य राणे साहेब असतील, सन्मान्य चव्हाण साहेब असतील, सन्मान्य पालक मंत्री नितेशजी राणे असतील, आमचे आमदार निलेशजी असतील, यांच्याही चर्चा होऊन दीपक केसरकर असतील, यांची चर्चा एकत्र होईल। आज उद्यापर्यंत एकत्र झाल्यानंतर कोणाला कुठे बसवायचं महायुतीमध्ये ती मंडळी, मी जी नावं घेतली ती मंडळी ठरवतील। तशा प्रकारचं मी बोललो मगाशी, पत्र आम्हाला इन्व्हलप येईल, ते इन्व्हलप आपल्या समक्ष त्या वक्तात आम्हाला कळेल की कोण आहेत ते इन्व्हलप उघडल्यानंतर 16 तारीखला सकाळी। तोपर्यंत गोपले काय आपल्याला कळणार नाही ना, ते देतील ही मंडळी। मी जी नावं घेतली वरिष्ठ मंडळी ती इन्व्हलप आमच्याकडे पाठवतील, ते आमचे प्रभाकर सावंत असतील, मी असेल, तेव्हा आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या पुढ्यात तुमच्या समोर जेव्हा ते उघडू तेव्हा काय आम्हाला तो धक्का असेल, कोण आहे उत्सुकता असेल आणि ते एक संघ माहितीचे लोक बसवतील त्याच्या